आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक जलदिनाच्या निमित्तानं पाऊस झेला या देशव्यापी जलशक्ती अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. विमा संरक्षण दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मंजूर. कोविशिल्ड लसीच्या 2 मात्रांमधलं अंतर वाढवून 4 ते 8 आठवडे करण्याची केंद्राची सूचना. 2020 साठीचा महात्मा गांधी शांतता पुरस्कार वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना, तर 2019 साठीचा पुरस्कार ओमनचे दिवंगत सुलतान काबूस बिन सईद अल सईद यांना जाहीर. 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. मनोज वाजपेयी आणि धनुष यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. आणि भारत इंग्लंड दरम्यान मर्यादित 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना उद्या पुण्यात होणार. आता सविस्तर बातम्या. भारताचा विकास आणि आत्मनिर्भरता पूर्णपणे जलसुरक्षा आणि जलस्रोतांच्या आंतरजोडणीवर अवलंबून आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय जल दिन आहे. त्यानिमित्त देशव्यापी जलशक्ती अभियानाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जलसुरक्षा आणि जलव्यवस्थापन या बाबी आगामी पिढ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि कळीच्या ठरणार आहेत. देशाच्या विकासाबरोबरच पाण्याची टंचाई, त्यासाठीचा संघर्ष आणि त्यामुळे या विषयातली आव्हानंही सातत्यानं वाढत आहेत. त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत काटेकोरपणे वागत त्याचं जतन आणि संवर्धन करणं ही आगामी पिढ्यांच्या भविष्यासाठी वर्तमान पिढ्यांनी स्वीकारण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे, असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारनं गेल्या 6 वर्षात आपली धोरणं आणि निर्णय यामध्ये जलसुशासन आणि जलव्यवस्थापनाला सर्वाधिक प्राधान्य दिलं आहे, असं सांगताना मोदी यांनी त्याबाबत कार्यान्वित केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, हर खेत को पानी, पर ड्रॉप मोर क्रॉप ही जल अभियानं, नमामि गंगे, जलजीवन मिशन, अटल भूजल योजना इत्यादी योजनांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील रहिवासीही आता पाण्याचा मोजका वापर करतात, पावसाचं पाणी साठवण्याचे उपाय करतात आणि त्याद्वारे इतरांनाही शिक्षित करतात. ही वाढती जाणीव जागृती अत्यंत समाधानकारक असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. पावसाचं पाणी साठवण्याचे प्रयोग देशात मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे हळूहळू देशाचं भूगर्भातल्या जलसाठ्यांवरचं अवलंबित्व कमी होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मोदी यांनी यावेळी यातल्या काही योजनांच्या लाभार्थींशीही संवाद साधला. पुण्यातील सरपंच संतोष यांच्याशी संवाद साधताना मोदी यांनी ऊसाचं पीक घेताना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनाचा उपयोग करावा, अशी सूचना केली. त्यामुळे जलस्रोतांचं संरक्षण होईल आणि लाभाचं प्रमाणही वाढेल, असं ते म्हणाले. गुजरातमधल्या विद्याबेन यांच्याशी बोलताना मोदी म्हणाले की आदिवासी लोकांनी कायमच पाण्याला दैवत मानून त्यावर श्रद्धा ठेवली आहे. त्याला आपल्या संपन्नतेचा स्रोत मानलं आहे. हीच आदिवासींच्या मनात असलेली भावना प्रत्येक देशवासियानं मनात रुजवली तर पाण्याच्या संकटावर मात करणं सहज शक्य आहे. आजच्या जलदिनाच्या निमित्तानं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशवासियांना पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन केलं आहे. उपलब्ध जलस्रोतांचं जतन, रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीनं प्रयत्न करावेत आणि पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पाण्याचा थेंबन थेंब वाचवण्याचा आणि साठवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, असंही त्यांनी म्हटलं आहे. लोकसभेमध्ये आज राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सुधारणा विधेयक 2021 मांडण्यात आलं. या विधेयकामध्ये राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली शासकीय अधिनियम 1991 मध्ये सुधारणा करण्याची तरतूद आहे. हा अधिनियम केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीतली विधानसभा आणि दिल्लीतील सरकारच्या कामकाजाच्या सुधारणांविषयी आहे. या विधेयकाद्वारे विधानसभा आणि नायब राज्यपाल यांचे काही अधिकार आणि जबाबदाऱ्या यामध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. काही निवडक बाबींमध्ये आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार नायब राज्यपालांना देण्यात आले असून त्यामध्ये दिल्ली विधानसभा क्षेत्राच्या बाहेर असलेल्या काही बाबींमध्ये निर्णय घेण्याच्या अधिकारांचाही समावेश आहे. या सुधारित विधेयकाद्वारे दिल्लीतील राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातले परस्पर संबंध अधिक स्नेहपूर्ण करण्याचा प्रयत्न असून यामुळे दिल्लीच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करत असलेल्या काही तांत्रिक आणि काही कायदेशीर अस्पष्टता असलेल्या त्रुटी दूर होतील, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी हे विधेयक सदनामध्ये मांडताना सांगितलं. लोकसभेमध्ये आज विमा सुधारणा विधेयक 2021 ला मंजुरी देण्यात आली.
राज्यसभेमध्ये हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. या विधेयकामध्ये 1938 मधल्या विमाविषयक नियमांच्या सुधारणांची तरतूद असून त्यामुळे भारतीय विमा कंपन्यांमधली थेट प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 49%वरून 74%पर्यंत वाढवणं शक्य होणार आहे. विमा कंपन्यांची मालकी आणि नियंत्रण यावर सध्या लागू असलेले निर्बंध हटवण्याची तरतूदही या विधेयकामध्ये आहे. याबाबत सदनामध्ये झालेल्या चर्चेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं. विमा क्षेत्रामध्ये मोठ्या आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज असते. 2015 मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा वाढवून 49% केल्यामुळे गेल्या 5 वर्षात 26,000 कोटी रुपयांची प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सरकार सर्व क्षेत्रांना विमा संरक्षणाखाली आणण्याचा प्रयत्न करत असून साधनसंपत्तीचा विकास झाल्यास विमा उतरवणाऱ्या लोकांची संख्याही निश्चित वाढेल, असंही त्या म्हणाल्या. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद आज संसदेमध्येही उमटले. या प्रश्नी आज राज्यसभेत भाजपा सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. देशमुख यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. खंडणी उकळण्यामध्ये मुंबईचे पोलीस कसे गुंतले आहेत हे साऱ्या देशानं पाहिलं असेल, ही गंभीर बाब आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. लोकसभेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला. या प्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली आहे. हा महाराष्ट्र सरकारचा मोठा घोटाळा आहे, असा आरोप भाजपा खासदार कपिल पाटील यांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देताना राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपानं अनेक प्रयत्न केले असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. देशातल्या एकंदर नवबाधितांपैकी 80%हून अधिक नवबाधित याच राज्यांमध्ये आहेत. काल दिवसभरात देशात 46,951 नवबाधितांची नोंद झाली. त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमधल्या बाधितांचं प्रमाण 84.49% होतं. महाराष्ट्रात काल आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 30,535 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्याखालोखाल पंजाबमध्ये 2,644 तर केरळमध्ये 1,875 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. कोविशिल्ड लसीच्या 2 मात्रांमधलं अंतर वाढवून 4 ते 8 आठवडे करण्याची सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. याआधी लसीच्या 2 मात्रांमधलं हे अंतर 4 ते 6 आठवडे होतं. लसीकरणासंदर्भातल्या तांत्रिक सल्लागार गटानं याबाबत सूचना केली होती. ही सूचना फक्त कोविशिल्ड लसीसाठीच लागू असेल. कोवॅक्सिन लसीसाठी ही सूचना नाही, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात राज्यांनी आवश्यक जनजागृती करावी, असे निर्देशही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत. भारतीय लष्कराला वजनानं अत्यंत हलक्या असलेल्या 1,300 विशेष वाहनांचा पुरवठा करण्यासाठी आज संरक्षण मंत्रालयानं महिंद्रा डिफेन्स सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीबरोबर करार केला. यासाठी 1,056 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ही वाहनं येत्या 4 वर्षात लष्करामध्ये सामील करण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेली ही लढाऊ वाहनं असून ती लष्कराच्या विविध ठिकाणच्या विभागांमध्ये मध्यम पल्ल्याच्या स्वयंचलित बॉम्ब प्रक्षेपकांवर तैनात करण्यात येणार आहेत. या गाड्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आहेत. छोट्या आणि कमी क्षमतेच्या हत्यारांद्वारे केल्या जाणाऱ्या गोळीबारापासून संपूर्ण संरक्षण करण्याची या गाड्यांची क्षमता असून त्याचा लष्कराला युद्धामध्ये मोठा उपयोग होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवर देखील ऐकू शकता. अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा 2020 वर्षासाठीचा महात्मा गांधी शांतता पुरस्कार बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे आदींच्या समितीनं रहमान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. मानवी हक्क आणि स्वातंत्र्यासाठी शेख मुजीबुर रहमान यांनी केलेला संघर्ष मोठा असून त्यासाठी त्यांनी अवलंबिलेला महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानावर आधारित अहिंसा आणि असहकाराचा मार्ग भावी पिढ्यांसाठीही मार्गदर्शक आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं आहे.
सन 2019 साठीचा गांधी शांतता पुरस्कार ओमानचे दिवंगत सुलतान काबूस बिन सैल अल सैद यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. या पुरस्कारामध्ये 1 कोटी रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि भारतीय हस्तकलेचा उत्तम नमुना असलेली एक प्रतिकृती यांचा समावेश आहे. केंद्र सरकारतर्फे 1995 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. राष्ट्रीयत्व, धर्म, जाती, पंथ, भाषा, लिंग किंवा अन्य कोणत्याही बाबींचा अडसर न ठेवता या पुरस्कारासाठी निपक्षपातीपणे व्यक्तीची निवड केली जाते. 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार छिछोरे या चित्रपटाला जाहीर झाला असून सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट म्हणून गुमनामी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. कंगना राणावतला पंगा आणि मणिकर्णिका या चित्रपटातल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मनोज बाजपेयी आणि धनुष यांना विभागून देण्यात आला आहे. बी प्राक यांना तेरी मिट्टी या गीतासाठी तर राजू सुंदरम यांना महर्षी चित्रपटाच्या नृत्य दिग्दर्शनासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटांबाबत अत्यंत संवेदनशील राज्य म्हणून सिक्कीम राज्याला तर नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार हेमंत गाबा यांच्या इंजिनियर ड्रीम या चित्रपटाला देण्यात आला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. त्यामुळे बहुतेक मतदारसंघांमधल्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. मतदानाला 14 दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वच पक्षांची प्रचार मोहीम जोरात सुरू आहे. तीनही प्रमुख पक्षांचे राष्ट्रीय नेते राज्याच्या झंझावाती प्रचार दौऱ्यावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर केरळच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. LDF नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनीही आज कोट्टायम इथं प्रचार सभेला संबोधित केलं. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करणाऱ्या 4,528 उमेदवारांपैकी 127 उमेदवारांनी आज अखेरच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. 234 जागांसाठी 6 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीकरता 6,29,00,000 पात्र मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपायला आता केवळ 4 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी प्रचाराला रंग चढला असून आता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर देण्यात येत आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचार सभाही सुरू आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज 3 ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही 3 ठिकाणी प्रचार फेऱ्यांना हजेरी लावली. पुद्दुचेरीमध्ये अखेर भारतीय जनता पार्टी एनआर काँग्रेस यांच्यात निवडणूकपूर्व आघाडी झाली असून जागा वाटपाचा तिढा संपला आहे. पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी 6 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनआर काँग्रेस 16 जागांवर तर भाजपा आणि AIDMK मिळून 14 जागांवर निवडणूक लढवणार आहे. बिहारचा आज 109वा स्थापना दिन आहे. 1912 मध्ये आजच्याच दिवशी बिहार राज्याची स्थापना झाली. जलजीवन हरियाली अशी यंदाच्या बिहार दिनाची संकल्पना आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा दिवस अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेतर्फे दिल्लीमध्ये झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारच्या मिश्र गटात भारताच्या दिव्यांश सिंग पानवर आणि इलावेलिन वालारिवन यांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. आता बातमी क्रिकेटची. भारत इंग्लंड दरम्यान मर्यादित 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना उद्या पुण्यात खेळला जाणार आहे. T20 मालिकेनंतर आता 50 षटकांची ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे या मालिकेमध्ये असणार नाही. तर भारतीय संघात सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि कृणाल पंड्या या नव्या दमाच्या खेळाडूंचा समावेश आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जागतिक जलदिनाच्या निमित्तानं पाऊस झेला या देशव्यापी जलशक्ती अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. विमा संरक्षण दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मंजूर. कोविशिल्ड लसीच्या 2 मात्रांमधलं अंतर वाढवून 4 ते 8 आठवडे करण्याची केंद्राची सूचना. 2020 साठीचा महात्मा गांधी शांतता पुरस्कार बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना तर 2019 साठीचा पुरस्कार ओमानच्या दिवंगत सुलतानांना जाहीर. 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. मनोज वाजपेयी आणि धनुष यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. आणि
भारत इंग्लंड दरम्यान मर्यादित 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना उद्या पुण्यात होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. कोरोनाचा संसर्ग मात्र अजूनही संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, हात स्वच्छ ठेवा, सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.